श्री विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाल, गारगोटी, तालुका भुदरगड. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा आय स्कीम सेमिस्टर 1. सब्जेक्ट बेसिक सायन्स केमिस्ट्री. सब्जेक्ट कोड 22-102. कॉमन टू ऑल ब्रांचेस. मायसेल्फ Mr. V.B. Shinde, lecturer in chemistry, basic science and humanity department, विद्यावर्धिनी Institute of Technology पाल. फर्स्ट आपण व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला संयुजा असे म्हणतो. 10वीपर्यंत विज्ञानला तुम्ही बघितलेला आहे हा शब्द. व्हॅलन्सी म्हणजे संयुजा. त्याचे डेफिनेशन बघू. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड, लॉस और ॲक्सेप्टेड म्हणजेच गेन करणे, घेणे म्हणतो आपण त्याला. और शेअर्ड म्हणजे भागीदारी बाय ॲटम ऑफ ॲन एलिमेंट इन ऑर्डर to complete its octet and attain stability is called as valency. व्हॅलन्सीमध्ये 3 शब्द दिलेले आहेत. एक डोनेटेड म्हणजे देणे, इलेक्ट्रॉन देणे, त्याला आपण लॉस करणे म्हणतो. और ॲक्सेप्टेड म्हणजे इलेक्ट्रॉन घेणे, त्याला आपण गेन म्हणतो. और शेअर्ड म्हणजे भागीदारी, कॉन्ट्रीब्युशन. कोण इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही, दोन्ही ॲटम इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, शेअरिंग करतात, कॉन्ट्रीब्युशन करतात, त्याला आपण शेअर्ड म्हणतो. टू कंप्लीट इट्स ऑक्टेट अँड अटेन स्टॅबिलिटी इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. की इलेक्ट्रॉन ॲटमला एखाद्या आपले ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी लास्टच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन द्यावे तर लागतात किंवा घ्यावे तर लागतात, किंवा एकमेकाशी भागीदारी करावी लागते. जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्या संख्येला त्याची आपण संयुजा अशी म्हणतो. अनदर नेक्स्ट पॉइंट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. डेफिनेशन: the electrons present in the outermost orbit of an atom determine the valency of an atom and hence called valence electrons. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? की एखाद्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट म्हणजे काय? हजर असणे किंवा अस्तित्वात असणे. कुठे? इन द आउटर मोस्ट ऑर्बिट, म्हणजेच त्या ॲटमची शेवटची कक्षा, त्याला आपण आउटर मोस्ट ऑर्बिट असे म्हणतो. त्याच्यावरून त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ठरवला जातो, सांगितला जातो. अनदर नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. और अनदर नेम, दुसरं नाव आहे त्याचं टाइप्स ऑफ व्हॅलन्सी. केमिकल बॉन्डचे प्रकार किंवा व्हॅलन्सीचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. फर्स्ट इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. त्या इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्डलाच दुसरं नाव आहे आयोनिक बॉन्ड. त्यानंतर त्यालाच आपण इलेक्ट्रोव्हॅलन्सी असं म्हणतो. सेकंड टाईप इज कोव्हॅलंट बॉन्ड, त्यालाच आपण कोव्हॅलन्सी असे म्हणतो. थर्ड टाईप इज कोऑर्डिनेट बॉन्ड और डॅटिक बॉन्ड्स. कोऑर्डिनेट बॉन्डला आपण डॅटिक बॉन्ड्स या नावानं ओळखतो.
त्यालाच आपण कोऑर्डिनेट व्हॅलन्सी असे म्हणतो. नेक्स्ट मेटॅलिक बॉन्ड अँड लास्ट इज हायड्रोजन बॉन्ड. प्रथम आपण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड बघू. त्यालाच आपण दुसरं नाव आहे आयोनिक बॉन्ड. व्हॅलन्सी म्हटलं तर त्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणतो. इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्डला डेफिनेशन आहे त्याची, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ॲटम ऑफ ॲन एलिमेंट गेन्स ऑर लॉसेस टू कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट इज कॉल्ड इलेक्ट्रोव्हॅलन्सी. की एखादा ॲटम आपल्या शेवटच्या कक्षेमधील लास्टच्या ऑर्बिटलमधील किती इलेक्ट्रॉन देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो त्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणतो. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिलं तर सोडियम क्लोराईड आहे, NaCl. Na इलेक्ट्रॉन लॉस करतो म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन करतो त्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. इलेक्ट्रॉन गेन म्हणजे इलेक्ट्रॉन कमावणे, घेणे, आणि इलेक्ट्रॉन लॉसेस म्हणजे इलेक्ट्रॉन आपला दुसऱ्याला देणे. शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम स्टेबल असतो. जर समजा त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम आपला 8 इलेक्ट्रॉनची ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तो दुसऱ्या ॲटमकडून 1 इलेक्ट्रॉन गेन करतो. 1 इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात, त्यामुळे त्याच्यावरती -1 चार्ज येतो, कारण की त्यानं 1 इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. जर समजा एखाद्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल किंवा 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम आपल्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतो, कारण की त्याला ऑक्टेट पूर्ण करायचा असेल तर तो दुसऱ्याकडनं 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, तर तो आपले 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आणि आपला ऑक्टेट पूर्ण करतो. ए बॉन्ड or linkage is established between the two dissimilar atoms or ions due to electrostatic force of attraction which is called electrovalent bond. आता जो बॉन्ड तयार होतोय तो बॉन्ड तयार होत असताना 2 डिसिमिलर ॲटममध्ये तयार होतोय. 2 ॲटममध्ये बॉन्ड तयार होतोय, पण दोन्ही ॲटम हे भिन्न असतात, एकाच प्रकारचे ॲटम असत नाहीत. दोन्ही ॲटम हे भिन्न असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असणार आहे, आणि त्यामुळं जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. सोडियममध्ये 2 ॲटम आहेत, एक सोडियम आणि दुसरा क्लोरीन. तर सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो, कारण सोडियम इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन गेन करतो. त्यामुळे सोडियमनं इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती मायनस चार्ज येतो. नेक्स्ट लाईन, आयोनिक बॉन्डिंग इज ए टाईप ऑफ केमिकल बॉन्डिंग which involves a transfer of electrons from one atom or molecule to another. An atom loses electron which is in turn gained by another atom. When such an electron transfer takes place, one of the atom develops a negative charge and is called the anion. की एखादा ॲटम इलेक्ट्रॉन गेन करतो, इलेक्ट्रॉन घेतो, त्यामुळं त्याच्यावरती मायनस चार्ज येतो, त्यालाच आपण ॲनायन असे म्हणतो. द अदर ॲटम डेव्हलप्स ए पॉझिटिव्ह चार्ज अँड इज कॉल्ड ॲज कॅटायन. जो ॲटम इलेक्ट्रॉन देतो
त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्याला आपण कॅटायन असे म्हणतो. द आयोनिक बॉन्ड गेन्स स्ट्रेंथ फ्रॉम द डिफरन्स इन चार्ज बिटवीन द टू ॲटम्स. द ग्रेटर द चार्ज. Define electrovalency. What are types of electrovalency? First upon electrovalency definition, the number of electrons that an atom of an element gains or loses to complete its last orbit is called electrovalency. की दोन भिन्न ॲटम एकमेकाला इलेक्ट्रॉन देतात आणि इलेक्ट्रॉन घेतात आणि आपले लास्ट ऑर्बिट कंप्लीट करतात. शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी, जर शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम स्टेबल असतो. मग ते स्टेबल होण्यासाठी दोन ॲटम, एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन घेतो, त्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलन्सी असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलन्सी. फर्स्ट ऑफ ऑल देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. डेफिनेशन: द व्हॅलन्सी ऑब्टेनड बाय लॉस ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटॅलिक ॲटम ऑफ एन एलिमेंट so as to complete its last orbit is known as positive electrovalency. जो ॲटम आपली शेवटची कक्षा पूर्ण होण्यासाठी, ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी, ऑक्टेट म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी ॲटम आपल्या लास्टच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतो, त्याला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणतो. Example: sodium atom loses one valence electron to complete its last orbit. Then positive electrovalency of sodium atom is +1. सोडियम ॲटम शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन लॉस करतो, त्यामुळे सोडियमवरती प्लस चार्ज येतो, त्यामुळे सोडियमची पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी +1 आहे. नेक्स्ट टाइप इज निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. The valency obtained by gain of valency electrons by the non-metallic atom of element so as to complete its last orbit is known as negative electrovalency. एखादा ॲटम च्या शेवटच्या कक्षेमध्ये ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. तो ॲटम दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन गेन करतो, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतो, त्यावेळी त्या ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज येतो, त्याला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणतो. एक्झाम्पल: क्लोरीन ॲटम गेन्स 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सो ॲज टू कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट. द निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज -1. क्लोरीन ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळं क्लोरीन ॲटम हा सोडियमकडून 1 इलेक्ट्रॉन गेन करतो, त्यामुळे क्लोरीनवरती मायनस चार्ज येतो, त्यामुळे त्याची निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी आहे -1. एक एक्झाम्पल आहे या ठिकाणी. सोडियम क्लोराईड मॉलिक्यूल आहे. डायग्राममध्ये बघा, पहिल्या डायग्राममध्ये सोडियम ॲटम दिसतोय, दुसऱ्या ॲटममध्ये क्लोरीन ॲटम दिसतोय. सोडियमचा अणुअंक आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं, इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण केलं तर 2, 8, 1 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन जातील. सोडियमच्या डायग्राममध्ये इलेक्ट्रॉन लाल रेड कलरच्या डॉटने दर्शवलेले आहेत. जेवढे डॉट्स आहेत तेवढे त्याचे इलेक्ट्रॉन आहेत रेड कलरचे. तर दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि लास्टच्या तिसऱ्या कक्षेमध्ये उरलेला 1 इलेक्ट्रॉन आहे.
तिन्हींची बेरीज केली तर 11 येईल. 2 अधिक 8 10 प्लस 1 11 अनोंक आहे. त्यानंतर क्लोरीन अनोंक आहे 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचे 287. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत डायग्राममध्ये बघा. सेकंड कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. आता सोडियमला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन नको आहे लास्टच्या कक्षेमधला, कारण क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याला आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे जास्त इलेक्ट्रॉन क्लोरीनचे 7 आहेत, त्यामुळे क्लोरीन आपले 7 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. त्यामुळे तो सोडियम करून 1 इलेक्ट्रॉन घेतो. ॲरो दाखवलेला आहे बघा. लास्टच्या कक्षेमधील सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर हा क्लोरीनमध्ये झालेला आहे. त्यामुळे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियममध्ये प्लस चार्ज आलेला आहे, त्याला Na+ म्हणतो आपण. त्यालाच प्लस चार्ज आलेला आहे त्याला आपण कॅटायन म्हणतो. आणि क्लोरीनने सोडियमने पाठवलेला 1 इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती 1 मायनस चार्ज येतो आहे, त्यामुळे आपण Cl- घेतलेला आहे या ठिकाणी. क्लोरीनला आपण मायनस चार्ज असल्यामुळे anion असे म्हणतो. Another next example is explain the formation of MgO molecule. MgO म्हणजे Mg म्हणजे मॅग्नेशियम, O म्हणजे ऑक्सिजन. मॅग्नेशियम ऑक्साईड मॉलिक्यूल विथ इलेक्ट्रॉनिक डायग्राम. आता इलेक्ट्रॉनिक डायग्राम दिलेले आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट डायग्राम आहे ती मॅग्नेशियमची आहे, सेकंड डायग्राम आहे ती ऑक्सिजनची आहे. ग्रीन कलरमध्ये तुम्हाला मॅग्नेशियम बघायला मिळेल. मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12 आहे. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, टोटल 10 इलेक्ट्रॉन झाले. आणि उर्वरित जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते शेवटच्या कक्षेमध्ये दाखवलेले आहेत. ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवलेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. रेड कलरमध्ये ऑक्सिजन दाखवलेला आहे, लास्टच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता मॅग्नेशियमला आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन नको आहेत आणि ऑक्सिजनला आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी स्टेबल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, कारण की त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे मॅग्नेशियम आपले 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो, त्यामुळे त्याच्यावरती 2 प्लस चार्ज येतात, 2+. आणि ऑक्सिजन मॅग्नेशियमना पाठवलेले 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, गेन करतो, त्यामुळे त्याच्यावरती 2- चार्ज येतात. नेक्स्ट डायग्राममध्ये पुढे दाखवलेले आहे 3 नंबरच्या डायग्राममध्ये मॅग्नेशियम शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे त्याने शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यावर 2+ चार्ज आलेला आहे. मॅग्नेशियम आयन म्हणतो आपण त्याला, कॅटायन. सेकंड लास्टची डायग्राम जी आहे ती ऑक्सिजनची आहे. मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलेले आहेत, ते ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये दाखवलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावरती -2 चार्ज आलेला आहे, त्याला आपण ऑक्साईड आयन म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज डिस्क्राईब द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड विथ डायग्राम. CaCl2 म्हणजे Ca म्हणजे कॅल्शियम, Cl2 म्हणजे क्लोराईड मॉलिक्यूल. तर त्याच्यामध्ये 2 क्लोरीन ॲटम आहेत आणि 1 कॅल्शियम ॲटम आहे. तर कॅल्शियमचं अणुअंक आहे 20. कॅल्शियमचा अणुअंक आहे 20, ॲटॉमिक नंबर म्हणतो आपण त्याला. तर डायग्राममध्ये बघा,
इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण केलं असता 287. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि उर्वरित शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. असे 2 क्लोरीन ॲटम आहेत. दुसऱ्या एक क्लोरीनचं वर्गीकरण त्याचप्रमाणे येणार आहे 2, 8, 7. आणि कॅल्शियम त्याचा अणुअंक आहे 20. त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. डायग्राममध्ये बघा, के सेलमध्ये 2 आहेत, एल सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन दाखवलेत, नेक्स्ट सेलमध्ये परत 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि लास्टच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. कॅल्शियमला आपलं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, ऑक्टेट म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन जर असतील तर त्याचं ऑक्टेट पूर्ण असणार आहे आणि तो ॲटम स्टेबल असणार आहे. कॅल्शियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते 2 इलेक्ट्रॉन प्रत्येक क्लोरीनला एक एक इलेक्ट्रॉन त्याच्यामधला तो डोनेट करतो आणि प्रत्येक क्लोरीनला शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांना प्रत्येक क्लोरीनला आपलं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे ईच क्लोरीन ॲटम गेन्स 1 इलेक्ट्रॉन. प्रत्येक क्लोरीन ॲटम हा कॅल्शियमकडून डोनेट केलेले इलेक्ट्रॉन एक एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. त्यामुळे प्रत्येक क्लोरीनवर मायनस चार्ज येतो आणि कॅल्शियमनं 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यावरती +2 चार्ज येतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. फर्स्ट, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्ये. इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्डची वैशिष्ट्ये: आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट, दे आर आयोनाइज्ड अँड हेन्स दे कंडक्ट इलेक्ट्रिक करंट. आयोनिक कंपाऊंड ही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. डिझॉल्व्ह होणे म्हणजे विरघळणे. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, मीठ माहिती आहे तुम्हाला. मीठ पाण्यात टाकायचं, ते डिझॉल्व्ह होणार आहे, विरघळणार आहे, त्यावेळी त्याचे आयन्स तयार होतात. Na+Cl-. त्याला आपण Na+ला कॅटायन म्हणतो, Cl- ॲनायन म्हणतो. त्याच्यातून दे कंडक्ट इलेक्ट्रिक करंट म्हणजे त्याच्यातून विद्युतधारा पास होतात, विद्युतधारा वाहतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, आयोनिक कंपाऊंड हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स अँड दे आर नॉन व्हॉलाटाईल्स. आयोनिक कंपाऊंड जे आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे आणि ते नॉन व्हॉलाटाईल आहेत. ते हाय त्या रेग्युलर नॉर्मल टेम्परेचरला ते उडून जात नाहीत. मेल्टिंग पॉईंट म्हणजे एखादा पदार्थाला उष्णता दिली असता तो वितळतो, त्या टेम्परेचरला त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजेच एखाद्या द्रवाला उष्णता दिली असता तो द्रव उकळला जातो, त्या टेम्परेचरला आपण त्याचा बॉइलिंग पॉईंट असे म्हणतो. थर्ड पॉईंट, दे आर soluble in polar solvent like water and insoluble in non-polar solvent like benzene. आता पोलर सॉल्व्हंटमध्ये पाण्यामध्ये विरघळतात ते, पण नॉन पोलर सॉल्व्हंट एक्झाम्पल बेंझिनमध्ये इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड विरघळत नाहीत, पाण्यामध्ये ते विरघळतात. नॉन पोलर म्हणजे कारण बेंझिनमध्ये C6H6 म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आहे म्हणून त्याला आपण नॉन पोलर म्हणतो. आणि वॉटरला आपण पोलर म्हटलेलं आहे कारण त्याच्यामध्ये कार्बन नाही आहे H2मध्ये. देअर बाइंडिंग एनर्जी इज व्हेरी आहे. इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो स्ट्रॉंग असतो आहे, यांची बाइंडिंग एनर्जी व्हेरी आहे. दे गिव्ह आयोनिक रिॲक्शन्स. आयोनिक कंपाऊंड ही आयोनिक रिॲक्शन दर्शवतात. त्याच्यामध्ये सोडियम प्लस, क्लोरीन मायनस या अशा पद्धतीचे कॅटायन आयनाइन्स आयोनिक रिॲक्शन दर्शवतात. नेक्स्ट पॉईंट इज कोव्हॅलंट बॉन्डिंग. व्हॅलन्सी ऑब्टेनड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन सिमिलर और डिसिमिलर ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट सो ॲज टू कंप्लीट देअर लास्ट सेल इज नोन ॲज कोव्हॅलन्सी. The bond between combining atom is covalent bond. आता कोव्हॅलन्सी म्हणजे काय तर म्युच्युअल
शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन सिमिलर और डिसिमिलर ॲटम्स. के यापूर्वी आपण इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये इलेक्ट्रॉन देणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे बघितलं होतं. जे इलेक्ट्रॉन देतो किंवा इलेक्ट्रॉन घेतो त्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणत होतो. पण आता कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन दिला जात नाही किंवा इलेक्ट्रॉन घेतला पण जात नाही. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिला जात नाही, घेतला जात नाही, पण याच्यामध्ये शेअरिंग केलं जाते. म्युच्युअल शेअरिंग म्हणजे काय? भागीदारी. दोन्ही ॲटम आपले ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनचे कॉन्ट्रीब्युशन करतात, शेअरिंगमध्ये इलेक्ट्रॉन काढतात. म्युच्युअल शेअरिंग म्हणजे भागीदारी म्हणतो आपण त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. A covalent bond indicates the sharing of electrons between atoms. Compounds that contain carbon commonly exhibit this type of chemical bonding. The pair of electrons which are shared by the two atoms now extend around the nuclei of atoms, leading to the creation of a molecule. कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन केलं जातं, इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये शेअर केला जातात आणि त्याच्यातून बॉन्ड तयार होतात. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे बॉन्ड आहेत: सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल कोव्हॅलंट बॉन्ड आणि ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आता ते कसे तयार होतात ते आपण पुढे एक्झाम्पलच्या माध्यमातून बघायचं आहे. एक्झाम्पल दिलेले आहेत Cl2, सेकंड एक्झाम्पल H2O, O2, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि N2 म्हणजे नायट्रोजन मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंगमध्ये डायग्राम दिलेली आहे. फर्स्ट डायग्राम आहे ती आयोनिक बॉन्डची आहे, NaCl. सेकंड डायग्राम आहे ती कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आता H2ची डायग्राम दिलेला आहे. H2 म्हणजे कोण? हायड्रोजन मॉलिक्यूल. 2 हायड्रोजन ॲटम आहेत. प्रत्येक हायड्रोजनच्या अणुअंक हा 1 आहे, त्यामुळे त्याच्या लास्टच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता शेवटच्या कक्षेमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील किंवा 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम स्टेबल असतो. 2 इलेक्ट्रॉनला आपण डुप्लेट म्हणतो आणि 8 इलेक्ट्रॉनला आपण ऑक्टेट असे म्हणतो. दोन्ही हायड्रोजनच्या लास्टच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, कारण की त्यांचा प्रत्येकी अणुअंक 1 आहे, त्यामुळे त्यांचे प्रत्येकी शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर प्रत्येक हायड्रोजनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणखीन एका इलेक्ट्रॉनची, की 2-2 इलेक्ट्रॉन झाले तर ते स्टेबल होऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक हायड्रोजन हा आपला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, त्यामुळं दोन्ही हायड्रोजन ॲटम हे एक इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, शेअरिंग करतात. दोन्ही सर्कलच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत बघा. एक डॉट आहे आणि एक क्रॉस मार्क केलेला इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्या हायड्रोजनचा. दोन्ही हायड्रोजन ॲटम एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एक इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहे, त्यामुळे दोघांचंही डुप्लेट पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे H2 मॉलिक्यूल स्टेबल आहे. त्यानंतर CH4 कोव्हॅलंट बॉन्डिंगचे आणखीन एक डायग्राम दाखवलेले आहे. सेंटरला कार्बन आहे, त्याचे इलेक्ट्रॉन रेड डॉटनं दाखवलेले आहेत. कार्बनचा अणुअंक आहे 6. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातात आणि लास्टच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन जातात. ते 4 इलेक्ट्रॉन आपण रेड सिम्बॉलनं दाखवलेले आहेत कार्बनच्या लास्टच्या कक्षेमध्ये. आणि CH4 म्हणजे कोण? मिथेन. तर त्याचे 4 जे हायड्रोजन ॲटम आहेत, त्या प्रत्येक हायड्रोजन ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. तर प्रत्येक 4 हायड्रोजन ॲटमला आपलं डुप्लेट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. असे 4 हायड्रोजन ॲटमला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि कार्बनला लास्टच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी आणखीन 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्यामुळं 4 हायड्रोजन ॲटम आपला एक इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशनला घेतात, शेअरिंगसाठी घेतात. आणि कार्बन ॲटम आपले 4 इलेक्ट्रॉन शेअरिंग 4 हायड्रोजन ॲटमशी शेअर करतो. आणि त्याच्यामुळं प्रत्येक हायड्रोजनचं 2-2 इलेक्ट्रॉनचं डुप्लेट पूर्ण झालेलं आहे, बघायला मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी. आणि कार्बनचंही
4 हायड्रोजनचं 4 इलेक्ट्रॉन आणि आपले लास्टच्या कक्षामधले 4 इलेक्ट्रॉन, असे टोटल 8 इलेक्ट्रॉन आपल्याला त्या डायग्राममध्ये बघायला मिळतात. सेम एक्झाम्पल, ज्यावेळी एक इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते त्याला आपण सिंगल बॉन्ड म्हणतो. 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी केली तर त्याला आपण डबल बॉन्ड म्हणतो. आणि 3 इलेक्ट्रॉनची भागीदारी केली तर ट्रिपल बॉन्ड म्हणतो. आता 2 हायड्रोजन असतील मॉलिक्यूल, 2 हायड्रोजन ॲटम असतील तर दोन्ही हायड्रोजन ॲटम हे लास्टच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे एक इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड तयार होतो. आता एक डायग्राम आहे. तर सुरुवातीला दोन्ही कार्बन ॲटम आहेत. दोन्ही कार्बन ॲटमच्या लास्टच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. प्रत्येक कार्बन ॲटमला लास्टच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, कारण की कार्बनचा अणुअंक आहे 6. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर त्याच्यामध्ये शेअरिंग भागीदारी झालेली आहे. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. ऑक्सिजन मॉलिक्यूल कसा तयार होतो? ईच ऑक्सिजन ॲटम कंटेन्स 2, 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच काय, प्रत्येक ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण हे 2 आणि 6 येईल. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन. आता प्रत्येक दे आर नीड ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट लास्ट ऑर्बिट. नीड म्हणजे गरज. प्रत्येक ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, कारण शेवटच्या कक्षेमध्ये प्रत्येक ऑक्सिजनच्या 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि 8 इलेक्ट्रॉन ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक ऑक्सिजन हा आपले इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, पण कॉन्ट्रीब्युशन शेअरिंग करून आपला ऑक्टेट पूर्ण करू शकतात. त्यामुळे फर्स्ट बघा डायग्राम, ऑक्सिजन दिलेला आहे, त्याचं इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण दिलेलं आहे 2, 6. त्याच्या सभोवताली डॉट दिलेले आहेत, ते शेवटच्या कक्षेतील 6 इलेक्ट्रॉन आहेत. प्लस सेकंड ऑक्सिजन मल्टिप्लिकेशन साईननं आपण दाखवलेलं आहे, गुणिले चिन्हानं. त्याचे शेवटच्या कक्षेतील 6 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. तर बाण दाखवलेला आहे पुढे रिॲक्शनचा. दोन्ही ॲटमने इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहे 2 इलेक्ट्रॉनची. त्यामुळे पहिल्या ऑक्सिजनचं सर्कल जर आपण बघितलं तर त्याच्या सर्कलमध्ये 8 इलेक्ट्रॉन बघायला मिळतील आपल्याला, कारण की क्रॉसमधले 2 आलेले आहेत अनादर ऑक्सिजनचे. आणि दुसऱ्या ऑक्सिजनचे काउंट केले इलेक्ट्रॉन तर 8 इलेक्ट्रॉन बघायला मिळतात, कारण की त्याने दुसऱ्या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन भागीदारीसाठी घेतलेले आहेत. त्यामुळे 2 इलेक्ट्रॉनचे या ठिकाणी भागीदार झालेले आहेत. त्यातून डबल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. अनदर नेक्स्ट एक्झाम्पल इज फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल. नायट्रोजन मॉलिक्यूल इज फॉर्मड बाय कंबायनिंग 2 ॲटम्स ऑफ नायट्रोजन. 2 नायट्रोजन ॲटम एकत्र आल्यामुळं नायट्रोजन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. ईच नायट्रोजन ॲटम, प्रत्येक नायट्रोजन ॲटमचा अणुअंक आहे 7. त्याचं इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण 2, 5 आहे. म्हणजेच काय, त्याच्या शेवटच्या प्रत्येक नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे प्रत्येक नायट्रोजनला आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. नीड ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट इट्स लास्ट सेल. नीड म्हणजे गरज असणे, 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याची शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी. ईच नायट्रोजन ॲटम कॉन्ट्रीब्युट्स 3 इलेक्ट्रॉन्स फॉर शेअरिंग. प्रत्येक नायट्रोजन ॲटम हा 3 इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन करतोय, शेअरिंग करतोय. ए मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन इज फॉर्मड बाय शेअरिंग 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन 2 नायट्रोजन ॲटम. इट फॉर्म्स ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आता डायग्राममध्ये बघा, नायट्रोजन पहिला दिलेला आहे, त्याचा अणुअंक आहे 7. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण 2 आणि 5 आहे, 2 आणि 5.
पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. 5 इलेक्ट्रॉन आपण डॉटनं दाखवलेले आहेत. सुरुवातीला 2 आणि त्याच्यात त्या पलीकडल्या साईडला 3 दाखवलेले आहेत. नेक्स्ट सेकंड नायट्रोजन सेम इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण असेल, तसेच फक्त आपण क्रॉसमार्क साईननं दाखवलेलं आहे, गुणुले चिन्हानं दाखवलेलं आहे इलेक्ट्रॉन, त्याचे 5 इलेक्ट्रॉन. तर रिॲक्शन पुढे बघा, बाण दाखवलेला आहे. बाणाच्या पुढे 2 सर्कल दिसत आहेत. पहिलं सर्कल आहे ते पहिल्या नायट्रोजनचं, सेकंड सर्कल आहे ते सेकंड नायट्रोजनचं. आता पहिल्या नायट्रोजनचं सर्कलमधले इलेक्ट्रॉन काउंट केले तर टोटल 8 इलेक्ट्रॉन आहेत, कारण की पहिले त्याचे 5 आणि दुसऱ्या नायट्रोजनचे क्रॉसमधले घेतलेले आहेत भागीदारीमध्ये, असे म्हणून 8 झालेले आहेत. आणि सेकंड नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन काउंट केले तर ते पण 8 इलेक्ट्रॉन होतात. त्यामुळे दोन्ही नायट्रोजनचा ऑक्टेट कंप्लीट झालेला आहे. त्यापासून नायट्रोजन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज कोव्हॅलंट कंपाउंड्स आर नॉन पोलर, दे आर नॉट आयनाइज्ड अँड डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिक करंट. आता कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, त्याच्या आयन्स तयार होत नाहीत. ज्याप्रमाणे NaCl इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड आपण पाहिलं होतं, NaCl म्हणजे काय, मीठ. पाण्यामध्ये टाकलं तर ते मीठ विरघळतं आहे आणि त्याच्यापासून आयन्स तयार होत होते Na+Cl-. पण कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ती पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, विरघळत नाहीत, त्याचे आयन्स तयार होत नाहीत. त्यामुळे दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिक करंट, त्यामुळे विद्युतधारा त्या द्रावणातून पास होत नाही. सेकंड कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य बघा, दे आर इनसोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर बट सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट लाईक बेंझिन. इलेक्ट्रोलाइट कंपाऊंडच्या टोटली अपोजिट आहे. इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड ही पाण्यामध्ये विरघळत होती पण बेंझिनमध्ये विरघळत नव्हती. आता या ठिकाणी कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत पण ते बेंझिनमध्ये विरघळतात. थर्ड पॉईंट इज दे आर जनरली व्होलाटाईल इन नेचर ॲज दे हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. तिसरं कॅरेक्टरिस्टिक काय सांगते तर कोव्हॅलंट कंपाऊंड ही व्होलाटाईल स्वरूपाचे आहेत. व्होलाटाईल म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पेट्रोल माहिती आहे. पेट्रोल आपण बाहेर उघड्या अवस्थेत ठेवलं ओपन बॉटल करून तर त्याच्यातील पेट्रोल हे निघून जाते आहे त्या टेम्परेचरला, त्याला आपण व्होलाटाईल म्हणतो. तसे कोव्हॅलंट कंपाऊंड ही व्होलाटाईल स्वरूपाचे आहेत आणि त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट लो आहे, म्हणजे कमी तापमानाला ती वितळतात आणि बॉइलिंग पॉईंट पण कमी आहे त्यांचा, कमी तापमानाला ती उकळली जातात. दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन असतो आहे प्रत्येक कंपाऊंडमध्ये. कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर लिक्विड्स ऑर गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. आता कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ते द्रव स्वरूपात असतात किंवा वायू स्वरूपात असतात रूम टेम्परेचरला. थँक्यू. याच्यावरती मी असाइनमेंट तुम्हाला सेपरेट ग्रुपवरती पाठवत आहे. ते असाइनमेंटचे क्वेश्चन बघा आणि त्याच्या आधारे तुम्ही असाइनमेंट सेकंड सॉल्व करा. असाइनमेंट पाठवत असताना प्रत्येक असाइनमेंटवर असाइनमेंट नंबर द्या. असाइनमेंट 1 आपली झालेली आहे लेक्चर फर्स्टला, हे लेक्चर सेकंडचे असाइनमेंट 2 असेल. त्या प्रत्येक असाइनमेंटवरती आपलं नाव लिहा, आपला ट्रेड लिहा. थँक्यू.